नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग यांचे दोन महत्त्वाचे जे जी.आर. आहेत ते पाहणार आहोत। त्यातील पहिला जो जी.आर. आहे तो आहे 20 तारखेचा, जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे। राज्यातील शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करण्याबाबत, म्हणजेच जे पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं तर त्याच गोष्टीवरती काम करण्यासाठी एक अभ्यासगट हा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या गटाचं हे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे। आणि या परिपत्रकामध्ये हे पहिल्या 5 मुद्द्यामध्ये शासनाने जे काही आतापर्यंतचे जी.आर. प्रसिद्ध केलेले होते त्यांचा जी.आर. आणि दिनांक या ठिकाणी दिलेला आहे। त्याचप्रमाणे प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ही काळाची गरज का आहे, तर सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे। परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते। तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते। तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते। यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल। कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण हे नवीन एज्युकेशन पॉलिसीचं हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे। या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरिता एक अभ्यासगट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहेत। म्हणजे आता हा अभ्यासगट तयार केलेला आहे, पण ह्या अभ्यासगटामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होईल, कारण शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की नेमकं ते कोणत्या पद्धतीने शिक्षक भरती करायची आहे याचा विचार करत आहेत। तर मग शिक्षक भरतीमध्ये वारंवार येणारे जे अडथळे आहेत, त्या त्रुटी आहे त्या कमी करून किती सोयीस्करपणे शिक्षक भरती करू शकतो अशा प्रकारे आता त्यांनी ठरवण्यासाठी ही समिती गठीत केलेली आहे। आता यामध्ये नेमकी कोणते निर्णय घेतले जातील याचा एक आढावा या ठिकाणी दिलेला आहे। राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे हे शिक्षण आयुक्त म्हणजे जे सूरज मांढरे साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे अभ्यासगट गठीत करण्यात येत आहे। आता यामध्ये अध्यक्ष, सदस्य आणि सचिव असा हा 7 जणांचा एक गट आहे। ही 7 जणांची कमिटी आहे। त्यामध्ये शिक्षण आयुक्त यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार सदर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील आणि याचे अधिकार हे सूरज मांढरे साहेबांकडे असतील। दुसरा मुद्दा देण्यात आलेला आहे की समितीची कार्यकक्षा प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग व जिल्हा स्तरावर शिक्षक भरती करता आयुक्त शिक्षण यांनी सुचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे, म्हणजे या भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून जिल्हा स्तरावर शिक्षक भरती म्हणजे ह्या कार्यपद्धतीची शिफारस योग्य पद्धतीने सुयोग्य पद्धतीने करण्याचा अभ्यास या गटाचं हा गट हे काम करणार आहे। कालावधी असणार आहे, अभ्यास गटाने आपला अहवाल 1 महिन्यात शासनाला सादर करावयाचा आहे आणि खर्चासाठी तरतूद तर सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या तरतुदीतून भागवावा। आता या ठिकाणी बघा, जे शिक्षक भरतीमध्ये ज्या त्रुटी आहेत जिल्हा स्तरावर, म्हणजेच नवीन येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षकांच्या बदली प्रक्रिया बंद केलेल्या आहेत, पण आत्ताच्या सध्याच्या शिक्षक भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दुसरा जिल्हा निवडलेला आहे अशा विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना म्हणूया आपण, तर अशा शिक्षकांना काही नियम घालून दिलेले आहेत की म्हणजे ह्या गोष्टी असतील तर तुम्ही तुमचा स्वतःचा जिल्हा निवडू शकता। जे शिक्षण सेवक पद आहेत तितका तुमचे 3 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वजिल्ह्यात येऊ शकता, जसं पती पत्नी एकत्रीकरण आहे, किंवा अजून त्याच्यात 2-3 मुद्दे ॲड केलेले आहेत की त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही बदली करून घेऊ शकता, परंतु ठराविक कालावधीच्या
नंतर. परंतु आता ह्या सगळ्या त्रुटी टाळण्यासाठी त्यांनी ही एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये जिल्हा बदलीच होणार नाही, म्हणजेच जिल्हा स्तरावरती एक तर परीक्षा प्रत्येक जिल्ह्यानुसार घेतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात एकच परीक्षा घेतील आणि ॲप्लिकेशनसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे ॲप्लिकेशन करू शकतात असं होऊ शकतं, किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी परीक्षा या ठिकाणी घेतली जाऊ शकते. आता सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर देण्यात आलेला आहे आणि ह्या ऑफिशियल अर्जाची प्रत ही या ठिकाणी जेवढी नावं दिलेली आहेत त्यांना सदर प्रत ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शिक्षकांच्या जिल्हा स्तरावरती जी पदभरती आहे त्याच्या अनुषंगाने हा गट गठीत करण्यात आलेला आहे आणि असा शासन निर्णय येण्यासाठी त्यांना म्हणजे 1 महिन्याची मुदत दिलेली आहे त्यावरती कार्यवाही करण्यासाठी, ज्या त्रुटी असतील त्या सुधारण्यासाठी. आणि 1 महिन्यानंतर कदाचित यामध्ये बदल झालेला दिसू शकतो, तो म्हणजे ज्या पद्धतीने शिक्षक भरती करायची आहे तर त्या पद्धतीचा GR ह्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे एक माणूस म्हणून किंवा आपण प्रत्येकजण या समाजाचा एक घटक आहोत, त्याचप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून बदलापूरमध्ये जी घटना घडली अशी घटना यापुढे कुठेही घडू नये या दृष्टीने महत्त्वाची पावलं उचलणं हे खूप गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत घडलेल्या घटना आणि त्यावरती करण्यात आलेल्या उपाययोजना त्यापेक्षा आता ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याहीपेक्षा कठोर अशा उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे. कारण लोकांची मानसिकता ही अजून खालावत चाललेली आहे, त्यामध्ये सुधारणा होण्याऐवजी मानसिकता बिघडत चालण्याकडे लोकांचा कल हा जास्त दिसून येत आहे. त्यामुळे एका मुलगी असेल, आई असेल, महिला असेल, त्यांना स्वतःला सक्षम होणं खूप काळाची गरज आहे. त्यामुळे ही घटना शाळेमध्ये घडली, परंतु शाळा असेल, कुठलाही विभाग घ्या, कुठलाही सामाजिक विभाग असो, बऱ्याच ठिकाणी अशा घटना ह्या घडत असतात. तर ह्या कुठल्या घटनेंवरती आळा बसण्यासाठी ठोस पावलं ही उचलणं खूप गरजेचं आहे. कारण आताचा समाज हा खूप विचित्र आहे, याच्यात 2 काही 4 पावले पुढे जाऊन हा विचार करणं काळाची गरज आहे. आणि ही घटना एका शाळेमध्ये घडल्यामुळे त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री आहेत, तर त्यांनी काही तासांमध्येच एक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला सूचना दिल्या आणि सूचनेनंतर काही तासातच एक GR प्रसिद्ध केला. तो होता CCTVच्या संदर्भाने आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अजून काही मुद्दे ॲड करण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत. कारण जी घटना घडली त्या ठिकाणी CCTV नव्हते, त्यामुळे CCTV हा खूप मोठा पुरावा असतो. आता शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक शाळेला कंपल्सरी हे CCTV असतातच, परंतु त्यात देखील आता हा GR काढलेला आहे की त्याची अंमलबजावणी ही काटेकोरपणे करण्यास सांगितलेलं आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभाग असेल किंवा इतर ठिकाणी असे निर्णय परिपत्रक याआधी देखील काढलेलं होतं. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतीत शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे. वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही. अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नियम उपाययोजना लागू करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शाळा व परिसरात CCTV
कॅमेरे बसवणे हे कंपल्सरी आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा शासन निर्णय केलेला आहे. खाजगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांकरता हा शासन निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये प्रसंग परत्वे, शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गांचा देखील अवलंब करण्यात येईल. म्हणजे 1 महिन्याच्या आत ज्या शाळेने CCTV बसवलेले नाहीत त्यांना CCTV बसवणं कंपल्सरी आहे आणि नुसतं CCTV बसवणं कंपल्सरी नाही तर ते CCTV चालू असणं महत्त्वाचं आहे. नाहीतर अशा शाळेची मान्यता देखील रद्द करण्यात येऊ शकते. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करावी. शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना DPC अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकाचा देखील समावेश आहे. म्हणजे शिक्षण विभागाला जो काही निधी असतो तर त्या निधीतला 5% निधी हा पायाभूत सुविधा यासाठी देण्यात आलेला आहे. तर या पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकाचा देखील समावेश असल्यामुळे CCTV कॅमेरे बसवण्यासाठी 5% प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल. अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल. शाळा आणि परिसरात केवळ CCTV कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकांची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल. मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान 3 वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील. याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनांशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकाची असेल. कारण नुसतं CCTV बसवून देखील काही होणार नाही. त्यामध्ये ते चालू पण असणं तितकंच गरजेचं आहे आणि मुळात ते चेक करत राहणं हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण जी घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे, जो प्रसंग घडला त्या एका मुलीच्या पॅरेंट्सने जेव्हा दुसऱ्या पॅरेंट्सला फोन केला तेव्हा त्यांना समजलं की त्यांच्या मुलीच्या बाबतीत देखील असंच आधी घडलेलं आहे. म्हणजे ह्या घटना घडत असतात परंतु त्या तितक्या समोर येत नाही. हीच घटना 13-14 तारखेची असून ती इतक्या दिवसांनी समोर म्हणजे जवळजवळ 8 दिवसाचा कालावधी यामध्ये जातो. कारण अशा घटनेमध्ये त्या व्यक्तींना सुद्धा मदत करणारे हात सुद्धा तितकेच पॉझिटिव्ह असायला हवेत. योग्य वेळी योग्य ती दखल घेणं ही खूप काळाची गरज आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी. शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण आता जी घटना घडली ते कंत्राटी तत्वावरती भरलेला माणूस होता तो. कारण तो 1 तारखेपासूनच तो जॉईन झालेला होता. तर त्यामुळे कंत्राटी भरतीसुद्धा म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये तितका विश्वास ठेवणं हे सुद्धा कठीण आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बस चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी. शाळांमध्ये बाह्य स्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना 6 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. यामध्ये स्कूल बसचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. आत्ता
जस्ट स्कूल बसवाल्यांसाठी सुद्धा ट्रेनिंग अरेंज केलेलं आहे की त्यांनासुद्धा काही नियम लागू केलेले आहेत की जे बस ड्रायव्हर आहेत त्यांनी बस ड्रायव्हरची जी केबिन आहे तो प्रिमायसेस सोडून बाकी आतल्या प्रिमायसेसमध्ये त्यांना जाण्यासाठी परमिशन नाही. म्हणजे हे देखील आता ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. त्यानंतर तक्रारपेटी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत करावयाचा ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याबाबत परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. शाळा क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रारपेटी उघडण्याबाबत तसेच प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई संदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि या तक्रार पेटींचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे याची तपासणी देखील तितकीच आवश्यक आहे. सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता तक्रारपेटी बसवणे त्या संदर्भात परिपत्रकातील तरतुदींचे पालन करणे हे अनिवार्य आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे सखी सावित्री समितीबाबत तरतुदीचे अनुपालन. आता शासनाचं एक परिपत्रक आहे जे सखी सावित्री समिती आहे. तर त्या परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे. सदर परिपत्रकान्वये या समितीने करावयाची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आली आहेत. राज्यात प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्य विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे. त्याबाबत आढावा विशेषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे हे महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात. समाजाचा अशा घटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो. अशा घटनांचे विपरीत परिणाम त्यांचे कुटुंबीय संपूर्ण समाजावर देखील होत असतो. अशा अनुचित प्रकाराचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबत तक्रारीच्या अनुषंगाने हा ॲक्ट दिलेला आहे जो 2013चा आहे. या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर 1 आठवड्यात करावे. अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेऊ शकेल. या ठिकाणी सुरक्षा आढावा समितीचं स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे. उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी ही समिती गठीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. आता या कमिटी म्हटलं की 7 जण त्यामध्ये असतात. आता हे 7 विभाग कोणते आहे तर शिक्षण आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य पुणे, राज्य प्रकल्प संचालक आहे प्राथमिक विभाग मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आहे महाराष्ट्र शासन पुणे, शिक्षण संचालक आहे, प्राथमिक असेल माध्यमिक असेल आयुक्त आहेत, विविध विभाग आहेत आणि सहसंचालक प्रशासन आयुक्त आहेत शिक्षण कार्यालय सचिव म्हणून. अशी ही 8 जणांची या ठिकाणी कमिटी आहे. त्याचप्रमाणे या ठरावाचा आढावा घेणे महत्त्वाचं आहे. एकदा व दोनदा महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी या समितीला आढावा हा सादर करण्याचा आहे. राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची सुरक्षा आढावा समिती 3 महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपाययोजनांच्या अंमलबजावणीकरता हा आढावा घेण्यात यावा. त्याचप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची सदर बाब 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होईल आणि ते यासाठी पात्र असतील.
अशा प्रकारे मुलींच्या किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं हे परिपत्रक आहे, कारण हा मुख्याध्यापक किंवा असा पर्टिक्युलर एका घटकाचा विषय झालेला राहिलेला नाही आहे. हा सगळ्यांचा आणि खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण आपण ह्या समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर त्यावरती निर्बंध आणणे हे आपलं काम आहे आणि अशा घटना रोखता येतील यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारच्या 2 महत्त्वाच्या अपडेट्ससोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.